होऊन अगदी तुर्बे गावाचं नेतृत्व केलं आणि साई पाटील हे जे लेफ्ट आर्म गोलंदाज आणि डावखुरे फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आज आपल्या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करणारे हे दोन लेजेंडरी क्रिकेटर विनीत शेठ पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि सातत्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर किंबहुना नवी मुंबईच्या बाहेर अनेक स्पर्धेमध्ये CR पाटील फाउंडेशन तुर्बे टीम देखील खेळताना दिसतोय आणि याच फाउंडेशनच्या माध्यमातून या तुर्बे बिग बॅशचं आयोजन केलं जातंय. बंटी कांबळी सरांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. अंपायरचा सिग्नल येतोय आणि मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक येत असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग फ्लाय स्लिप तैनात आहे आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय एक ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. स्पॉटच्या बॉलला फेकलाय. कव्हर रिजन मध्ये लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. पंकज पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. यावेळेस देखील त्याच रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दणदण करत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पंकज पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक लाजबाब दर सर्वे सामने देखील ते जिंकले, त्यामुळेच हे सेलिब्रेशन केलं जाते. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. चांगली सुरुवात. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट, लाजबाब. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. पंकज पाटीलचा धमाका, पंकज पाटीलचा शो सुरू आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या बॉलवर चौकार आणि आता डाऊन द ग्राउंड षटकार लगवलाय. पंकज पाटील सेट ऑन अ फायर. खूप चांगला बॉल, भन नाटवेग धारण केले गेले. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला जर चौकार लगवतोय तर 200 रुपयाचं पारितोषिक, षटकार लगवतोय तर 300 रुपयाचं पारितोषिक. मनीष पाटील संघ मालक आहेत, त्यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. पंकज पाटील चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे देखील पुन्हा एकदा प्ले एंड मिस. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक पहिली संपली गेली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14, लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 14 धावा दाखल करावे लागलेत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचं लक्ष वेधलंय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे. तुर्बे गावाला आज जत्रेचं स्वरूप आलाय, कारण की नुकतीच सरमाई माताचं देखील जत्रा संपन्न झाली. अगदी पालखी संपन्न झाली. त्यानंतर मात्र तुर्बे बिग बॅशचा हा धमाका सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना भाविन अंकुश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना कमी कालावधीमध्ये ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा ठसा उमटवलाय आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दाखवलं की वय हा फक्त आकडा असतो आणि जे दाखवले आपल्या गोलंदाजीची धार. षटक क्रमांक 2. मॅचची एज. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 धावाने आपलं खातं उघडलंय अजित चव्हाणने. टीमची धावसंख्या 15. याकडेवर 15 धावा दाखल करावे लागलेत. सुरुवात फार महत्वाची आणि सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यावेळी स्लेन बॉल अगदी बॉल थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळाले. सिंगल मात्र जरूर मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना भाविन अंकुश पाटील या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रभावित केलं. अगदी अनेक स्पर्धा असतील नवी मुंबई क्रिकेटच्या अगदी
पटेलावर देखील आपल्या तुर्बे गावासाठी या युवा गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली. खास करून अग्रगोळी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा खिताब त्याने पटकवला. श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये किफायती गोलंदाजी केली होती या भाविन पाटीलने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस बॉल कमी गतीचा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. फिंगर रोल केले होते. पंकज पाटील देखील अचंबित राहिला होता की हा फुलर लेनचा चेंडू टायमिंग का होऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी अकलमंदीचं क्रिकेट. त्यामुळेच वेगाला महत्त्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेने जातोय याला महत्त्व असतं. त्यामुळेच अचूकता बेदकता या गोलंदाजाकडे आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेट खेळत असताना अनुभव देखील गाठीशी देऊन हा खेळाडू आपला परफॉर्मन्स करत असताना यावेळेस देखील समोरच्या दिशेने वा भाई वा पंकज पाटीलचा शो सुरू आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक दुसरं भाविन पाटील. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. हवा के साथ साथ घटा के संग संग मिळतील 6 रन. षटकार. 2 ओव्हरचा बोर्ड. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 14. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. टीमची धावसंख्या 28 वर बिनगडी बाद. मैदानामध्ये राडा काय बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14. गोलंदाज तयार. रवी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 29 धावा. यावेळी देखील पंच केला जातोय. कव्हर रेझर मध्ये गॅप मध्ये स्ट्रोक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये असलेली ताळमेळ. 31 ऑन अ स्कोरबोर्ड. पंकज पाटील रवी पाटील हे 2 बंधू आहेत आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळावं लागेल. एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच आखावे लागतील. अजित चव्हाण फलंदाजीसाठी पाहायला मिळते. अकोटप्याचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. नितीन साहूने झेल पकडलाय आणि विकेटचं होते पतन. फलंदाज बाद. बरोबर. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. त्यामुळेच अंपायर आम्ही जाणू शकतो की लाईनचा विजन इतका स्पष्ट नाही आहे. त्यामुळेच तुम्हाला देखील अडथळा येतोय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. रवी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर 31 या आकड्यावर. 31 धावा दाखल करावे लागलेत. रवी पाटीलचा विचार केला तर भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे देखील. त्या अनुभवाचा वापर करत असताना या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय न्यू बॅटर मिस्टर रोनित
अशोक पाटील. पहिलाच बॉल अगदी बॅकफूट लावून स्टेअर केला. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये. सिंगल मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे. रवी पाटील ज्या वेळेस आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देतो त्या वेळेस प्रभावित कामगिरी करतो. ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये रवी पाटीलने अगदी चांगली कामगिरी केली. या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा येत होत्या, या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवले. आणखीन एक स्क्वेअर कट केला जातोय. एकच धाव मिळते. अगदी त्या झोन मध्ये तुम्ही स्ट्रोक लगवला तर या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. याचा देखील भान ठेवावं लागेल. पहिल्या 2 बॉलवरचा सामना करत असताना 2 धावा ऍड करत असताना या षटकातील शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला रवी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अकोटपाचा बॉल आहे आणि अशा तऱ्हेने बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. या ओव्हरमध्ये फक्त रवी पाटीलने 6 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू व्हेरी मच. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज कॅप्टन स्वतः रवी म्हात्रे. खोलपटप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये चेंडू जातोय. आज पंकज पाटीलने एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये चांगले स्ट्रोक लगवले. अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रोक असेल किंवा लॉंग ऑन रेझर मध्ये षटकार पाहायला मिळते. आज चांगला रिदम मध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक पंकज पाटीलवर ठेवणं गरजेचं आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. रोनित पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला लाजबाब चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. अकोटप्प्याच्या बॉलला अगदी कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक लगवलाय रोनित पाटील. यावेळी अकोटप्प्याच्या बॉलला पुल केलाय. टॉप एज लागलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि संपलाय रोनित पाटीलचा खेळ. दुसरा धक्का लागतोय टीम VH11 संघाला. फलंदाज रोनित बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंकज पाटील जो चांगला रिदम मध्ये आहे, त्याला अगदी साईड स्ट्राईक पासून वंचित ठेवले आणि मागच्या 8 बॉलमध्ये फक्त एकच बॉल तो खेळू शकला पंकज पाटील. या मॅच मध्ये पंकजला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय पाटील फलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये अक्षय पाटीलने काय धुवाधार बॅटिंग केली होती. अगदी आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवलं होतं. तोच अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 39 धावा दाखल करायला लागलेत. 31 वर पहिला गडी बघायला झाला. दुसरा गडी 39 या आकड्यावर बाद झाला. हे देखील फिंगर रोल केले. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. रवी म्हात्रे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची गणना केली जाते. रवी म्हात्रे लेंथ बॉल पिक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजेच पुन्हा एकदा अगदी स्ट्राईक 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर 41 धावा दाखल कराव्या लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली रवी म्हात्रेने. अगदी रवी पाटीलने त्या 6 धावा खर्च केल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये रवी म्हात्रेने फक्त 7 धावा खर्च केल्या.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील आलाय. स्ट्राईक आता पंकज पाटील वर आहे. बीडी बाबा प्लीज आपलं मंचावर या. बीडी बाबा प्लीज आपल्याला विनंती केली जाते की मंचावर या. पहिला बॉल फेकलाय, लॉफ केलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅट मधून येतोय तिसरा धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. ची धावसंख्या 47, 47 आकड्यावर. पंकज पाटील सेट ऑन फायर. फुल टॉस बॉल चूक केली गोलंदाजाने आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. समोरच्या दिशेने लगावलाय पंकज पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू व्हेरी मच. सप्ताहातील पंकज पाटील या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 53. लगातार 3 षटकारासाठी पारितोषिकल 1000चा कॅश प्राइज मनीष पाटील यांच्या माध्यमातून. लगातार 2 षटकार लगवलेत पंकज पाटील सेट ऑन फायर. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू हवा, ही सफर. लगातार 3 लाजवाब बॅटिंग. पंकजची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. मॅग्निफिसेंट. 59 या आकड्यावर. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 या आकड्यावर खेळतोय. पुन्हा एकदा लेन बॉल पिक केलाय. लाजवाब स्ट्रोक. 4 इन रो. 4 बॉल 4 षटकार. जयशी आकड्यावर खेळतोय. शेवटचा बॉल आहे, अर्धशतक होईल का? 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवलेत पंकज पाटील. शेवटचा बॉल आहे, 45 आकड्यावर खेळतोय. ओ हो 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 हो, एकदा जोरदार टाळ्या असलं पाहिजे. पंकज पाटील, व्हाट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, फॅब्युलस, फंटास्टिक, वंडरफुल बॅटिंग परफॉर्मन्स पंकज पाटील. आपल्या बॅट दाखवा पंकज पाटील. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो पंकज पाटीलच्या या खेळीसाठी. 5 बॉल 5 षटकार. कमिटीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अर्धशतक झळकावलंय, अगदी अर्धशतक. 51 धावांची झंझावत खेळी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 71. आजच्या रजनीतला हाय स्कोर उभा केलाय पंकज पाटीलने. कमाल केली आहे. 71 धावा दाखल लागलेत आणि 72 धावांचा टार्गेट उभा केलाय टीम विराज वॉरियर्स समोर. बघूया या धावा कशा पद्धतीने केल्या जाईल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाईल. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक मधुर गीत.
अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आणि सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. आज पैसा वसूल सामने पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. असंख्य प्रेक्षक, असंख्य खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. 72 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेत. रवी म्हात्रे आणि रवी पाटील, दोन रवी, एका बाजूला सिनियर आणि एका बाजूला ज्युनियर रवी. हा सिनियर आणि ज्युनियरचा हे सुरुवात मात्र या सुरबे गावाकडून झाली होती. याच खेळाडूंना अगदी संबोधलं जातं ज्युनियर रवी, सिनियर रवी. चला मॅचला होती सुरुवात. 72 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे पण विजयाचं स्वप्न देखील मोठं ठेवावं लागेल विराज वॉरियर्स टीमला. त्यामुळेच विराज वॉरियर्स टीम देखील, या टीमकडे देखील मोठी मोठी नावं आहेत. त्यामुळेच या धावा देखील चेस होऊ शकतील. त्यासाठी चांगला प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अजित चव्हाण आलाय. अजित चव्हाणचं षटक असेल किंवा पंकज पाटीलचं षटक असेल, हे दोन षटकं फार निर्णायक असतील. दीपेश घरत यांच्या वतीने प्रमोद सिंगने जर झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रमोद सिंगसाठी आणि दीपेश घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलं आहे. मॅचला होते सुरुवात. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, फ्लाय स्लिप तैनात नाही आहे. यष्टांपासून दूर विकेट किपर पंकज पाटील पाहायला मिळेल आणि पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी अजित चव्हाणकडे आहे. पहिलाच बॉल ऑफ केलाय, गॅप मध्ये आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल. रवी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. पद्धतीने सुरुवात केली आहे रवी म्हात्रेने. हो मित्रा, क्रिश का गाना सुनेगा क्या? क्रिश का गाना. दादा तुम्ही आरामात जा, काय घाई नाही आम्हाला, असं सांगावं लागेल कदाचित. चला पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा लगातारच्या 2 बॉलवर रवी म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय. आणखीन एक चौकार, 4 धावा. बॅट मधून आम्ही सातत्याने पाहिलेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं अजित चव्हाणच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. पॉवर प्लेचे षटक आहे. खोटबटपाचा चेंडू खोदून काढलाय. अगदी मिड विकेट रिजन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 10 या आकड्यावर दुहेरी अंकामध्ये रवी म्हात्रेने आपली स्टार्ट करून दिली. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. इनसाइड आउट फटका खेळलाय पण टायमिंग होऊ शकला नाही. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू होते फरार. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार जाऊन पोहोचते. 14 धावा दाखल करावे लागलेत. आता उर्वरित 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 बॉल मध्ये अजूनही 58 धावा करायचे आहेत. डीजे प्लीज. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा दाखल करावे लागलेत बिनगड्याच्या मोबदल्यात. अशी सुरुवात झाली होती. पहिल्या इनिंग मध्ये देखील फक्त पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 28 झाल्या होत्या बिनगड्याच्या मोबदल्यात. तशी सुरुवात तसाच पलटवार केलाय. 58 धावा अजूनही करायचे आहेत. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्क खलाईचा उपयोग केला जातोय. रवी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. होते खूप चांगला बॉल. हा बॉल काहीसा अकोट ठेवला होता. पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 20 धावा दाखल कराव्या लागलेत. अजूनही 52 धावा करायचे. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ असतो. कोणते पत्ते येतील हे आपल्या नशिबात नसतं पण चांगल्या त्या आलेल्या पत्त्यांचा चांगला खेळ करणं आपल्या हातात असतं. आणि अशा पद्धतीने सध्याच्या घडीला पंकज पाटील रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर चूक झाली होती पण चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं आणि या चुक्यातून शिकलं पाहिजे आणि पंकज पाटीलने कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या 2 बॉलवर डॉट बॉलची सांगता होतीये. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय. सीमारेषी पलीकडे एक तेरी तो एक मेरी. टीट फॉर टॅट. रवी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. इम्पॉर्टंट विकेट. फलंदाज बाद होत असताना रवी म्हात्रेच्या विकेटचं पतन होते. पियुष पाटीलने झेल पकडलाय आणि संपलाय रवी म्हात्रेचा खेळ. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावर. 26 धावा 1 गडी बाद. केलाय 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. आता 15 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि या 15 बॉल मध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 46 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर रोनित पाटील. यावेळेस देखील समोर दिला बॉल. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. अगदी डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज रवी पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार.
4 धावा. बाद झाल्या. आता रवी पाटीलचा खेळ सुरू आहे. फटका चांगला आहे. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. सिंगल मिळते. रोनित पाटील अगदी फलंदाजीमध्ये अगदी हवी तशी कामगिरी करू शकला नाही, पण गोलंदाजीमध्ये योगदान देत असताना सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 31. 31 आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. प्ले एंड मिस. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटर दीपक आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा दाखल करायला लागलेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉलची सांगता होतीये. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. बॅटची इनरेज लागतोय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल डबलने हा सामना बनणार नाही. यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना अगदी लोअर फुल टॉस चेंडू आहे. फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा दाखल करायला लागलेत. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे 38 धावा. 10 चेंडू 38 धावा. 38 धावा 10 चेंडू. दहा बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. मेहनत इतक्या शांतपणे करा की तुमच्या यशाचा आवाज मोठा झाला पाहिजे. त्यामुळे शांततेने क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही संघ 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आलाय. सेकंडवर रवी पाटील पाहायला मिळतोय. अकोटप्प्याच्या बॉलला फेकलाय सीमा रेषे पलीकडे. षटकार आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. शो इज ऑन. षटकार 6 धावा. रवी पाटील जोपर्यंत मैदानाच्या मध्ये उभा आहे तोपर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमचा या मॅच वर ताबा आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता करायचे 32 धावा. 9 चेंडू 32 धावा. 32 धावा 9 चेंडू. खोलपटापाचा चेंडू आहे. अपड्राय केला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. रोनित पाटील वेगाने येईल. फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत असताना एक एक धाव फार महत्वाचे. ईच एंड एवरी रन इज इंपॉर्टंट. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं. मंजिल उन्हें मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते. त्यामुळे सराव करावा लागतो. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अव्वल दर्जाचा खेळ करावा लागतो. मॅचचं इक्वेशन बदललंय. 30 धावांची आवश्यकता आहे. डाऊन द लेग साइड. प्रेशर 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 आहे अक्षयवर. प्रेशर आता गोलंदाजावर असेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 45 ऑन स्कोरबोर्ड. 43 माफ करा 43 धावा. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे 29 धावा. 8 चेंडू 29 धावा. 29 धावा 8 चेंडू. अकोटप्पाचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना रवी पाटील या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. आता 7 मध्ये करायचे 27 धावा. 7 बॉल 27 धावा. 27 धावा 7 चेंडू. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच नंतर आपण अगदी वेगळा थ्रिल अनुभवणार आहोत.
ते म्हणजेच सुपर ओव्हरमध्ये दोन संघाचं अस्तित्व अगदी सिद्ध होईल, त्याकडे देखील जाणार आहोत. डाऊन द लेग साइड यशांचा वेध, लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. विकेटचा होतोय पतन. जी आशा होती ती निराशामध्ये परिवर्तन होत असताना रवी पाटीलचा खेळ संपलाय. साठी 2000चा कॅश प्राइज असेल. आता इक्वेशन बद्दल इक्वेशन येऊन ठेपलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 करायचे. शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अक्षय पाटील करतोय. न्यू बॅटर मिस्टर बंटी महात्रे. बंटी महात्रे फलंदाजीसाठी आलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत बंटी कांबळी आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. हा बॉल देखील भन्नाट वेग धारण केले, स्वतः स्किड झालाय आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल, 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा. जे शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने 30 धावा आल्या होत्या ना, त्याच 30 धावा, 27 धावा आता राहिलेत. पंकज पाटीलने कमाल केली. 4 बॉल 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवलेत आणि आपल्या टीमला पोहोचवलं 72 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 27 करायचे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना वैभव. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही करायचे 27 धावा. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. यावेळी देखील ऑन साइड ऑन ट्रॅक केलाय. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. बंटी म्हात्रेला अगदी संधी असेल, जर षटकार लगवतो 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. त्यामुळेच ही संधी असेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये आता 27-26 करायचे. चला टॉस केलं जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आहेत. या बॉलवर सिंगल येते. एका धावावर समाधान मानावं लागेल. हा षटकार नाही आहे, एकच धाव मिळते. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 25 करायचे. बॉल पाठवा प्लीज. चला आता इक्वेशन 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 25 करायचे. चला पुढच्या मॅचचा टॉस झालाय. सुपर ओव्हर. दोन्ही मॅच ही सुपर ओव्हर होतील. यस, टॉस जिंकलाय भूषण पाटील. निर्णय असेल गोलंदाजी करण्याचा. औपचारिकता राहिली. आता सामना येऊन ठेपलाय. ते म्हणजेच 2 बॉल आणि 2 मध्ये करायचे 25 धावा. क्वालिफाय राऊंड साठी असेल हा सामना, जो 5 बॉलचा असेल. पुढच्या सुपर ओव्हरचा देखील आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे त्या दोन्ही टीमने देखील रेडी राहायचंय. चला BH11 विराज वॉरियर्स वर्सेस DR पाटील स्ट्रायकर्स असेल. त्या टीमने देखील कॅप्टन प्लीज या. रवी म्हात्रे आणि नमित पाटील. टॉस केला जाईल आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकलाय. VH11 टीम झालाय क्वालिफाय आणि अभिनंदन टीम VH11. आणि प्लेयर ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट अबाउट दॅट. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावणारा